दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढतायत। माती, पाणी आणि पर्यायाने पर्यावरणाचं प्रदूषण होतंय। शेतीचा उत्पादन खर्च अतिशय वाढतोय आणि शेतमालाची गुणवत्ताही कमी होत चालली आहे। याला सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट तंत्राची शेती एक चांगला पर्याय म्हणून पुढे येते। याच तंत्राने शेती करणाऱ्या सुरेश पाटलांची शेती अतिशय नफ्यात आली आहे। सुरेश पाटील यांच्याकडील झिरो बजेट तंत्राने पिकवलेल्या चिकू शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण वर्धा जिल्ह्यातल्या हळदगावला जाणार आहोत। नागपूरपासून 55 किलोमीटर अंतरावर वर्धा जिल्ह्यात हळदपूर नावाचं गाव आहे। या गावातले सुरेश पाटील गेल्या 8 वर्षांपेक्षा जास्त काळ सुभाष पाळेकरांच्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राने यशस्वी शेती करतायत। आज त्यांच्याकडे क्रिकेट बॉल आणि कालीपत्ती वाणाच्या चिकू रोपांची लागवड आहे। सध्या त्यांच्याकडील चिकूचं उत्पादन सुरू आहे। 4 एकरात त्यांनी चिकूची 200 रोपं लावली आहेत। गेल्या 3 वर्षांपासून ते चिकूचं उत्पादन घेत आहेत। ज्याप्रमाणे कृषी विद्यापीठ सांगतं की इतका मोठा खड्डा करावा, आम्ही त्याप्रमाणे केलेलं नाही। आम्ही फक्त त्याचं पॅकेट बसेल एवढाच खड्डा करून ती रोपं लावलीत। यामध्ये आम्ही मिक्समध्ये सीताफळाची लागवड केलेली आहे। ही बंगलोर युनिव्हर्सिटीची अर्का-6 ही सीताफळाची जात आम्ही याच्यामध्ये लावलेली आहे। सीताफळ लावण्याचा उद्देश, सीताफळ हे रिपेलंट आहे, म्हणजे रोग जो आहे, सीताफळाची पानं बकरी खात नाही, कुठलेही त्याच्यावर रोग येत नाही। हे म्हणजे स्वतःवरचा तर रोग रिपेल करतोच, परंतु बाकीच्या पिकांवरचा सुद्धा सीताफळामुळे रोग रिपेल होतो। चिकूच्या 2 झाडांमध्ये त्यांनी 25 फूट अंतर ठेवलंय। या 2 झाडांमध्ये त्यांनी सीताफळाची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे। यामुळे कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होतीये। चिकूच्या झाडांना सेंद्रिय अन्न घटकाचा पुरवठा व्हावा म्हणून त्यांनी बागेत झाडांना अन्न पुरवठा करणाऱ्या किचनची निर्मिती केली आहे। 2 झाडांमध्ये एक त्याचं किचन तयार केलेलं आहे। हे डॉक्टर सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही 2 झाडांच्यामध्ये किचन तयार केलं, म्हणजे झाडाला त्याचं खाद्य तिथेच निर्माण व्हावं आणि त्याला नेहमीच करता मिळत राहावं। हा त्याच्यामागे उद्देश आहे। हा किचन म्हणजे झाडाच्या आउटर पेरिफेरी ऑफ दी प्लांट, जिथे 12 वाजता झाडाची सावली पडते त्याच्या बाहेर अन्न ग्रहण करणारी मुळं आउटर पेरिफेरी ऑफ दी प्लांट तिथे असतात, त्या ठिकाणी कार्यरत असतात। त्या ठिकाणी 2 झाडांच्यामध्ये 8 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल असा खड्डा घेतला आणि हा तुम्हाला प्रत्येक 2 झाडांच्यामध्ये असा खड्डा दिसून येईल। आणि इथे शेतामध्ये असलेला सगळा पालापाचोळा, कचरा हा आम्ही त्यामध्ये टाकून तो तिथेच कुजवत असतो। त्यामुळे काय होतं, हा खड्डा केलेला असल्यामुळे की झाडाला योग्य वापसा मिळतो। झाडाची मुळं फार चांगल्या रीतीने त्या पालापाचोळ्यामध्ये किंवा गड्ड्याच्या काठाभोवताल झाडाची मुळं त्यांना चांगला वापसा, एरेशन चांगलं मिळत असल्यामुळे फार चांगली वाढतात। सुरेश पाटलांनी 4 एकरात चिकूची 200 झाडं लावली आहेत। चिकूच्या झाडांना नैसर्गिक अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी ते दर महिन्याला जीवामृताची मड पंपानं फवारणी करतात। त्यामुळे मातीत उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते। त्याचा झाडं निरोगी राहण्यास चांगला फायदा होतो। माझी ही 4 एकरामध्ये बाग आहे। या बागेचं अंतर, झाडांचं अंतर जे आहे आमचं 25 फुटाचं अंतर आहे आणि मला साधारणपणे 7व्या-8व्या वर्षीपासून माझं चिकू मिळणं सुरू झालं। चिकू हे लाँग ड्युरेशनचं, म्हणजे सुरुवातीला फार स्लो ग्रोईंग पीक आहे। तर आता माझी झाडं जेमतेमच म्हणावं लागेल मला की उत्पादनक्षम झालेली आहेत। म्हणजे अजून याचं उत्पन्न पूर्णपणे याला अजून 2-3 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे। तर मला साधारणपणे यावर्षी 200 झाडामधनं त्यामध्ये 25-30 नांगे असतील, तर मला साधारणपणे 6 ते 7 टनापर्यंत चिकूचं उत्पन्न मला मिळू शकेल। नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यामुळे रसायनांवर होणारा खर्च वाचलाय। शिवाय जमीन आणि पिकं सशक्त झाली आहेत। त्यामुळे चिकूची गुणवत्ता अतिशय चांगली झाली आहे। त्यांच्याकडील चिकूमध्ये साखरेचं प्रमाण अतिशय जास्त आहे। याचा चिकूच्या मार्केटिंगसाठी त्यांना चांगला फायदा होतोय। हा नैसर्गिक असल्यामुळे याला जी चव आहे, याचं शुगर जी आहे
ही फार चांगली आहे. झाडाला आम्ही ड्रीपने पाणी देतो आहे. झाडाच्या दोन्ही बाजूला 16 mm लॅटरल टाकलेली आहे आणि झाडाला जो किचन तयार केलेला आहे त्यामध्ये पण आम्ही स्पेशली पाणी देतो. ते महिन्यातनं एकदा पाणी त्यामध्ये फ्लड वॉटरने भरत असतो. एक 20,000 लिटरचा गड्ढा केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही जीवामृत डायल्युशन टाकतो आणि ते जीवामृत गार्डन पाईपचा उपयोग करून पूर्ण झाडांवर स्प्रेइंग करतो. सुरेश पाटील आपल्या शेतातला कसलाही काडी कचरा जाळत नाही. तो कुजवून त्याचा खत म्हणून वापर करतात. या पालापाचोळ्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. शिवाय शेतात ह्युमस वाढीस मदत होतीये. झाडाचे जे अवशेष आहेत यामध्ये झाडांनी जमिनीतून घेतलेलं जे घटक आहेत हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक असतात. त्याचा आम्ही पूर्णपणे वापर करतो. आच्छादनामुळे जमीन नेहमी आच्छादित असली पाहिजे. जमीन त्यामुळे जर आपण जमीन आच्छादित केली तर आपल्याकरता काम करणारे जे जीवजंतू आहेत यांना चांगलं शेल्टर मिळतं आणि आच्छादन जे जमिनीची सुपीकता, ज्याला सुपीकता म्हणजे ह्युमस निर्मिती म्हणजे सुपीकता, हा आच्छादनाच्या मुळेच निर्माण होतो. आच्छादनाच्या कुजण्यातून ह्युमस निर्माण होत असतो. त्याखाली जीवजंतू, गांडूळ फार चांगले वाढत असतात आणि ते आम्हाला मदत करतात. झिरो बजेट शेती करण्यासाठी त्यांनी देशी गायींचा सांभाळ केलाय. त्यापासून ते जीवामृत आणि घनामृत करून ठिबक आणि मड पंपाच्या मदतीनं पिकांना देतात. शेतात टाकण्यासाठी कोणताही घटक बाहेरून विकत आणायचा नाही असं त्यांच्या शेतीचं तंत्र आहे. आज सुरेश पाटलांना चिकूपासून वार्षिक 5 टन उत्पादन मिळतंय. याची विक्री ते नागपूरला 60 रुपये किलोच्या दरानं करतात. यापासून त्यांना 3 लाखांचं उत्पन्न मिळतं. तर यासाठी वार्षिक 50 ते 60 हजार रुपयांचा खर्च येतो. तो वगळता 2.5 लाख रुपयांचा नफा मिळतो. तर या 4 एकरातल्या 900 सीताफळांच्या झाडांपासून त्यांना वार्षिक 4 लाखांचा नफा मिळतो. सुरेश पाटलांच्या शेतीत त्यांचा पुतण्या पंकज पाटील देखील मदत करतो. विदर्भातल्या तरुणांनी स्वतःचा शेतमाल स्वतः विकण्याचं तंत्र आत्मसात करायला हवं. शेती नक्की फायद्याची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. जसं आम्ही आता रिटेल विक्री करत आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला अडचण तर काहीच येत नाही आहे. इकॉनॉमिकली पण चांगली आहे. नवीन तरुण करायला हरकत नाही शेती. विक्री अजून उत्पादन करणे आणि विक्री हे दोन्ही गोष्टी जर मिळून केल्या तर शेती परवडेल. चिकू आणि सीताफळाच्या उत्पादनामुळे सुरेश पाटील यांचा विषमुक्त शेतमालाचा ब्रँड तयार झालाय. खात्रीशीर उत्पादनामुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतातून फळांची खरेदी करतात. आज लाखो शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी शहरांचा आणि तिथल्या बाजारपेठांचा आधार घ्यावा लागत असताना सुरेश पाटलांच्या बाबतीत मात्र विषमुक्त फळांच्या उत्पादनामुळे हे चित्र उलटं दिसतंय. हीच गोष्ट लक्षात घेऊन येत्या काळात शेतकऱ्यांनी स्वतःचं मार्केटिंग आणि ब्रँड तयार करायला हवेत. तुम्हाला जर चिकूची सर्वोत्तम फळे खायची असेल तर हळदगावचे रमेश पाटील यांच्या चिकूच्या शेतात तुम्हाला यावं लागेल. झिरो बजेटमध्ये तयार झालेली विषमुक्त अशी ही फळे आहेत. या चिकूला विदर्भातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये प्रचंड मागणी आहे. झिरो बजेटमधनं लाखो रुपये कसे कमवता येतात याचा आदर्श रमेश पाटील यांनी इतर शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, हळदगाव, नागपूर.